नमस्कार 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 नमस्कार. पार्ले बेक्समिथ मारी सह प्रस्तुत कानाला खडा को पावर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमामध्ये मी संजय मोरे तुमचं मनापासून स्वागत करतो. आजचा पाहुणा जन्माला येण्याआधीपासूनच स्वतःच्या मतांवर आणि इतरांच्या चुकांवर ठामपणे बोलतो. त्याचा गुण देवाला आवडला आणि म्हणूनच देव त्याला म्हणाला, अरे जो चाहे वो मांग ले. आणि मग सुरू झाला याचा प्रवास. हा प्रवास कोकणच्या नागमोडी वळणावरून थेट मुंबईपर्यंत झाला. या प्रवासात नाटक, चित्रपटामधले विनोदी व्यक्तिरेखा इथपासून ते खलनायकापर्यंत अनेक भूमिका त्याने केल्या. पण शेवटी माणूस कोकणचा ना, तिथल्या नारळासारखा, वरून टणक पण आतून मऊ. त्याचा हा वरचा टणकपणा कोणाला आवडला, कोणाला नाही आवडला आणि कुणी त्याचे कानाचे खडे केले. तेच कानाचे खडे आजच्या भागात आपण पाहूया. आपल्या पाहुण्याला बोलून त्यांचं स्वागत करूया, वैभव मांगले यांचं. मांगलेंच्या वैभवा तुझ्या गळ्यात रे गोडवा, तुझ्या गळ्यात रे गोडवा. अभिनय तुझा छान वैभवा, आम्हास तुझा अभिमान वैभवा. तितक्याच छान तू काढीशी इतरांच्या उणीवा. किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार. मांगलेंच्या वैभवा तुझ्या गळ्यात रे गोडवा, तुझ्या गळ्यात रे गोडवा. काही सुचवायचं आहे का? नाही, फार सुंदर गायलास. आणि मधलं किती ग बाई हुशार, तर फारच हुशार होतं ते सगळं. मस्त मस्त. जरा एकदा करून दाखवा कसं ते. तरी काही बाळक चुकला असेल वगैरे, कारण तुमचा स्वभाव आहे ना तो स्वतःची मतं आणि इतरांच्या चुका. तर आता मधला बीट फक्त घे. हा, तितकाच छान तू काढीशी इतरांच्या उणीवा. किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार. चांगल्यांच्या वैभवा तुझ्या गळ्यात रे गोडवा, तुझ्या गळ्यात रे गोडवा. वाह 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 वाह. घरच्यांकडून वारशाने काय मिळालं? म्हणजे गाणं की कानाला खडे का टोमणे, पाठिंबा, विरोध? विरोध नव्हता. वडील असं म्हणाले की जायचं असेल तर बाबा जा, तुला माझ्याकडे काही तुला पैसे द्यायला नाही आहेत, तू माझ्याकडे पैसे मागू नकोस, मी तुझ्याकडे पैसे मागणार नाही, तू तुझं काय करायचं असेल ते करणं. हे फील्ड तुम्हाला माहिती आहे काय एकूण परिस्थिती असते ती. पण वारशाने मला काय मिळालं ते तुम्हाला सांगतो आणि ते माझा याच्यावर विश्वास आहे. तुमच्या जीन्समध्ये काही गुण असतात कलाकार बनण्याचे आणि ते मी अभिमानाने सांगतो की हो, हे माझ्या वडिलांकडनं किंवा माझ्या पणजोबांकडनं, खापर पणजोबांकडनं मला मिळालेलं आहे. माझ्या आईचे वडील हे संगीत नाटकातून स्त्री भूमिका करत असत. त्यांचे जे मोठेच वडील बंधू होते ते दरबारी गवई होते किरणा घराण्याचे. बाळकृष्णबुवा वझेंकडे ते इचलकरंजीकरांकडे शिकले होते आणि वझेबुवा त्यांचे गुरुबंधू होते. तर ते गाणं कदाचित माझ्यामध्ये उतरलं किंवा तो सुरांची समज, मला गाणं शिकायचं होतं पण मी नाही शिकू शकलो दुर्दैवाने. तर ते गाणं आहे. वडील माझे कॉलेजला असताना नाटकातून कामं करीत असत किंवा त्यांना नाटकाची आवड होती, पण मी नाटकात जायचं म्हटलं तर त्यांना ते मान्य नव्हतं, पण त्यांना आवड होती त्या सगळ्या गोष्टी. 12 वर्षाची नाटकं करायला आवडायची त्यांना. सो मला वाटतं हे वारशाने, हे जीन्समधनं मला मिळालेलं आहे असं मला वाटतं. अच्छा, म्हणजे असं तुमचं म्हणणं आहे की कार्यशाळेत जाऊन कलाकार आणि अभिनेता होता येत नाही, ते तुमच्या मुळात असायला लागतं काहीतरी? मला असं माझ्यावर विश्वास आहे. जातिवंत कलाकार हा जन्मालाच यावा लागतो. तुम्ही प्रसिद्धी मिळवू शकता, तुम्ही सुप्रसिद्ध होऊ शकता, पण जो जातिवंत कलाकार आहे, ज्याला लोक पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवतात त्याच्या कामाने, तो कलाकार जन्मालाच यावा लागतो. तुमच्या जीन्समध्ये जे गाणं आहे त्याची एखादी झलक मगाशी आम्ही ऐकली, पण ती दुसऱ्याच्या उणीवा काढण्यासाठी, स्वतःच्या आनंदासाठी काय आम्हाला ऐकवाल का? कोई कैसे बताए कि वो तन्हा क्यों है,
जो अपना था वही और किसी का क्यों है, यही दुनिया है तो फिर ऐसी ये दुनिया क्यों है, यही होता है तो आखिर यही होता क्यों है. वा, तुम्ही खरंच गाणं का नाही शिकलात? नाही म्हणजे अभिनय का करता असं मला विचारायचं नाही, गाणं का नाही शिकलात खरंच? काय अडचण काय होती गाणं शिकायला? अडचण काही नाही सर. गंमत अशी आहे की मी जेव्हा वडिलांना म्हटलं की 12वी नंतर की मला म्हटलं मला बाबा मला क्लासिकल करायचं आहे, तर ते म्हणले शास्त्रीय संगीत त्यासाठी आपल्याकडे वेळ नाही आहे तेवढा, कारण तुला पटकन शिक्षण घेऊन हाताखाली यायचं आहे, माझ्या पैसे कमवायचे आहेत, गाणं बिणं म्हणजे परत पुढची 10 वर्ष गेली, 5 वर्ष गेली, तुझा काही पत्ता नाही, मग गाणं शिकणार कधी, तू पुढे मैफिली करणार कधी, मग पैसे मिळणार कधी, हा सगळ्या मध्यमवर्गीय दृष्टिकोन आहे. त्याच्या कला म्हणून त्याच्याकडे आपण बघतच नाही ना, त्या जीवनासाठी कला म्हणून आपण बघतच नाही आपण. तर मला वाटतं ते माझं राहिलं गाणं करायचं, आणि मला इतकी त्या गाण्याचं माझं प्रेम आहे शास्त्रीय संगीताबद्दलचं की गाणं मी ऐकून तयार केलं आहे. अहोरात्र ऐकून. मी तुम्हाला खोटं वाटेल, ज्या मैफिलीमध्ये माझे वडील गायचे त्या मैफिलीमध्ये मी तयार करून गाणं गायलो आहे, आणि मी वाहवा मिळवलं. तेव्हा वडिलांना आनंद वाटला की अरे हा कधी गाणं केलं याने. तर ते मला क्लासिकल नाही करता आलं, आणि मी जर क्लासिकल केलं असतं तर डेफिनेटली सांगतो मी या क्षेत्राकडे आलोच नसतो कधी. किशोरीबाई माझ्यासाठी दैवत आहेत. त्यांच्यासारखं गाणं मला नाही वाटत दुसऱ्या कुणाकडे आहे. ते जे गाणं आहे, ते जे सुरांचं सौंदर्य आहे, सुरांची भक्ती जी आहे, ती कुठल्याही गायकाकडे मला दिसत नाही. म्हणून मला बाकी कुणाचं गाणं फार आवडत नाही. मला इथे नाही लागत जे त्यांचं मला गाणं लागतं. मी असं ऐकलं की तुम्हाला ज्या काही बक्षिसं मिळाली त्याच्या ट्रॉफीज असतात किंवा जी मानचिन्ह असतात ती तुमच्या मित्रांच्या घरी आहेत, आणि त्याची जी रोख रक्कम असते तेवढी तुमच्या घरी. ह्याच्या मागे हा खरा आहे किस्सा काय? ह्याच्या मागे काय विचार काय आहे? नाही, खरा किस्सा आहे हा. कारण त्या कॉलेजच्या याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, मला पैसे काही घरनं पॉकेट मनी असं कधीच मिळायचा नाही. 5 एक पैसे मिळायचे, आणि कधी 10 रुपये 5 रुपये वडील कधीतरी द्यायचे. खोटं वाटेल, मी BScला असताना आमच्या कॅन्टीनला वडा मिळायचा 3 रुपयाला. 3 रुपये वडापाव होता तेव्हा. आणि तिथून एक 500 मीटर अंतरावर एक कोर्टाच्या इथे एक वडापाव मिळायचा, तिथे 2 रुपयाचा असायचा. तर मी तो खायला कोर्टाजवळ जात असे, कारण 1 रुपया वाचेल. असं समजा 2दा वाचले तर अजून एक वडापाव खायला मिळेल तिसऱ्या दिवशी, म्हणून मी तसा तिकडे जात असे. पण याला कंजूसपणा नाही म्हणते? कंजूस, कोकणातला माणूस कंजूस आहे. काटकसरीला आपण कंजूसपणा म्हणतो, पण ती काटकसर आहे, ती जगण्यातली काटकसर आहे. म्हणून मला फार अभिमान वाटतो, मी ज्या परिस्थितीतनं आलो म्हणून मी इथे सर्वाईव्ह होऊ शकलो आणि आपल्या पायावर उभा राहू शकलो, बिकॉज ऑफ मला कोकणाने दिलेली गोष्ट चिकाटी. तर म्हणजे पैसा हे सर्वस्व आहे? पैसे हे सर्वस्व नाही, पण ते जगण्यासाठी सर आवश्यक असतातच ना हो. जर माझ्या पाठीमागे कोणाचं पाठबळच नाही आहे, तर मी आज जर पैसे नाही साठवले तर मी मुंबईत राहूच शकत नाही. माझ्याकडे जेव्हा पैसे कमी होते तेव्हा मी फक्त 1 वेळचा डबा लावला होता संध्याकाळचा 400 रुपयाचा. जेव्हा 800 रुपये टिफिन होता 2 वेळच्या जेवणाचा, मी फक्त संध्याकाळचा टिफिन लावला होता 400 रुपयाचा. आणि मग दिवसभरात काही नाही. सकाळी उठायचं, चहा प्यायचा, 5 बिस्किटं खायची ती मिळायची ती पार्लेची, पाण्यात बुडवून चहा प्यायचा. वर दिवसभर काही नाही, वाचन करायचो, मुंबई फिरायचो. संध्याकाळी 7:30ला मात्र मला इतकी भूक लागायची की मी त्या बाईला म्हणायचो एखादी पोळी जास्त टाका ना. मग ती 4ऐवजी 5 टाकायची, कधी 6. त्याला माहिती आहे हा 1 वेळचा डबा लावतो, पैसे नाहीत, पण ती पण मला द्यायची ते बाई. जास्त कधीतरी भात द्यायची, जरा जास्त घातल्या मागल्यास भात तुम्हाला. ते मी खाऊन जो गुडूप झोपायचो 10:30 वाजता, ती जी झोप अशी आयुष्यात मला पुन्हा कधीही ती झोप नाही मिळेल त्या जेवणानंतर. हे कुठे तुम्ही राहायचात तेव्हा? मी कोहिनूर मिल कंपाऊंडला राहायला होतो, शारदा टॉकीज जवळ. त्या बाई भेटतात कधी? त्या अजूनही भेटतात मला कधी कधी. मी अजूनही त्यांची आठवण करतो, कधीतरी भेटायला पण जातो त्यांना. आज त्या बाईने मला आठवते, जेव्हा मी फुबाई वगैरे सगळे लोक ओळखायला लागले, जेव्हा परत मी एकदा गेलो होतो तेव्हा लोक फोटो बिटो काढायला, म्हटलं थांबा मी तुम्हाला भेटायला नाही आलो, मी त्या बाईंना भेटायला आलो. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांची केवढी छोटी खोली होती, त्यांच्यात मुलं, त्यांची नवरा, अजून कोणतरी त्यांचे एक दीर, त्यांची बायको वगैरे सगळे. मी त्यावेळेला सुद्धा गेलो आणि म्हटलं मला जेवायला वाढा, जे असेल ते वाढा. मी जेवलो, त्या जेवणाचे त्यांना पैसे दिले आणि मी तिथून आलो. त्या बाई अजूनही नाव काढत मागले माझ्याकडे येऊन जेवून गेल्यानंतर, मोठा झाल्यानंतर. ही एक त्यांना एक आठवण आहे. बऱ्याच कलाकारांच्या शिकवण्या घेतल्यास तू, शिष्य काही टिकले नाहीत फारसे, नाही? पण तुझी शिकवणी कोणी घेतली? बायको. ती आज आली नाही का? नाही, असतील जरा काम. आली असती तर बोलती बंद झाली असतं का? तू उत्तर दिलं असतंस तिला. आपण बोलूया त्यांना.
आले म्हणजे तुम्ही याची शिकवणी घेतलीत, हा सगळ्या जगाची शिकवणी घेतली. कसं काय जमलं तुमचं? अरेंज मॅरेज होतं, म्हणजे अगदी तो बघायला आला होता घरी. आणि आमच्या एक लग्नाचा फार गमतीशीर प्रसंग आहे. अरे बऱ्याच लोकांची अशी लग्न हीच गमतीशीर गोष्ट असते. मी जेव्हा मुंबईत आलो 2000 आय थिंक 5 सालची वगैरे गोष्ट असेल, तेव्हा एकडाव भटाचं नाटक चालू होतं माझं. आणि आमचे एक प्रफुल्ल मांगले नावाचे आमचे एक चांगले स्नेही होते. आणि ते मला म्हणाले, काय रे लग्न करतोस का? तर म्हटलं हो करायचं तर आहे काका, पण मला म्हटलं मुलगी कोण देणार म्हटलं, ह्या प्रोफेशन आपलं हे आणि असं वगैरे. काळजी करू नकोस, एक मुलगी आहे. म्हटलं कोण आहे? ही MSc झालेली मुलगी आहे, मयुरी शेटे हिचं नाव आहे. तर म्हटलं MSc झाली, मी BSc. म्हटलं ही कशाला करते? नाही म्हटलं मला हिची करणार, मी ते हे करणार नाही लग्न माझ्याशी. परत 2 वर्षांनी हिचं स्थळ आलं. तर म्हटलं ह्या मुलीचं अजून का नाही लग्न झालं? तर कळलं की हिला एक बारीक मंगळ आहे पत्रिकेमध्ये, आणि म्हणून तिचं लग्न जुळत नाही. काही ठिकाणी जुळत होतं आणि पण त्या काही गोष्टींमुळे परत मंगळ बिंगळ करून ते पाठी फिरत होतं. हीच म्हटलं संधी आहे आपल्याला, कारण मी हे सगळं काही मानत नाही, पत्रिका बित्रिका मंगळ बिंगळ. ज्या दिवशी गेलो त्याच दिवशी तिला बघितलं आणि म्हटलं मला तुझ्याशी लग्न करायचे, तयार आहेस का सांग? ती म्हणली तिला कळेच ना की काय काय घडतंय हे. ती म्हणाली नाही मी जरा मी विचार करते, जर थांबा, मग आपण नंतर आपण बोलूया वगैरे. त्यानंतर आम्ही 3ऱ्या-4थ्या दिवशी काहीतरी आम्ही भेटलो पार्ल्यामध्ये. ही भेटायला आली, काय करता हे वगैरे, व्यसनं किती वगैरे. आपण काही खरं सांगत नाही ना तेव्हा, ते काहीच नाही, काही अजिबात काही नाही, निर्व्यसनी अगदी माणूस, कधीतरी अगदी असेल ते वगैरे. मग आमची गप्पा वगैरे झाल्या, आम्ही निघालो. तेवढ्या जयवंत वाडकर आपले नावाचे जे गृहस्थ आहे साक्षात, आणि ते म्हणाले काय रे ही कोण? म्हटलं नाही जरा आमचे लग्नाचं चाललंय. अच्छा मग परवा आली होती ती कोण होती? हिचा चेहरा म्हणजे असा पडला तुम्हाला सांगतो मी. तिला समजवता त्या बस स्टॉपवर जाऊन तिला अगं तसं नाही, तू जरा खोडकर आहेत, ते जरा असे विनोदी असे आहेत. पण त्यांच्याकडे बघून ते खोडकर आणि विनोदी वाटणं शक्यच नाही. तर आमचं असं ते लग्न जुळलं आणि झालं. खूप बायको माझी खूप, तिच्याकडनं खूप चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, ज्या मी नेहमी तिच्याकडनं शिकलेलो आहे. एक म्हणजे तिचं नेहमी असतं की नको ना पटकन बोलत जाऊस, नको ना पटकन रिॲक्ट होऊस, जरा धीर धरावा, सावकाश, सगळं होणार असतं. बोलून का तू माणसं तोडतोस? बरं मला ते पटत नाही, मी पटकन बोलून टाकतो काही एक गोष्ट. ही गोष्ट पण अलीकडे तिच्याकडनं मी थोडी शिकलो आहे की पटकन रिॲक्ट व्हायचं नाही कुठल्या गोष्टीला, कारण लोक कुठल्या पद्धतीने घेतात हे आपण सांगतो. म्हणजे कानाला खडा लावलाय जवळजवळ. हां, लावलेला आहे, कानाला खडा लावलेला आहे. हिच्याकडनं मी हा घेतलेला धडा आहे. यांच्या बाबतीत त्या तक्रारी कोण सांगणार? मी. पहिलं तू सांगणार? नक्की? नक्की. नाव काय तुझं? समीहन मांगले. काय बाबा त्रास देतात? बाबा मला मी जेव्हा खाली जातो तेव्हा काहीतरी फोनवर काहीतरी मागवत राहतात, शूज वगैरे. आणि मी जेव्हा रडतो तेव्हा खेळतात माझ्याशी. एवढंच? आता दुसरं कोणाचा नंबर? ताईचा. ताई नाव काय बाळा तुझं? पौलोमी मांगले. वा वा. हा काय बाबांच्या काय तक्रार आहेत, काय असं करतात बाबा? मी आधी सिंगिंग क्लासला जायचे. मग मला सिंगिंग आवडायचं नाही. आणि मग नंतर मी घरी आल्यावर मग बाबा मला सांगायचे सिंगिंगची प्रॅक्टिस कर, पण मी कंटाळा करायचे. मग बाबाने मला एकदा सांगितलं की जे पण तू करतेस ते मनापासून करायचं आणि म्हणजे ते मन लावून करायचं आणि कंटाळा नाही करायचा. मग मला कळलं की असं नाही, असं करायचं नाही, आणि मग मी सोडला सिंगिंग. बाबा म्हणाले की दुसरा अजून कुठला क्लास लावायचा असेल तर तो क्लास लाव, पण मनापासून कर म्हणून. मग मी भरतनाट्यम केलं. बर. तुला बाबा करतात ते करता येतं? किती का बाई हुशार, किती का बाई हुशार करता येतं? ते आवडतं मला. कर 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 कर. उभं राहून. किती का बाई मी हुशार, किती का बाई मी हुशार. आणि बाबासारखं काय चिडवतात? फुग्याचं काय चिडवतात? सोनी फुगे मागती का आगती, फुगे मागती पण तू का गागती.
चला तुमचं वैभव राखणार आहे मागले तो. एक पाऊल पुढे येतो. आता तुमचे काय कानाला खडे आहेत ह्यांच्या बाबतीत? एक असं होऊ शकतो की त्याचं वक्तशीरपणा म्हणजे म्हणजे आजच्या काळात तर दुर्गुणच की. तो हो नाही, तो गुण आहे त्याचा खरोखर वाखाणण्यासारखा गुण आहे की तो वेळेच्या आधीच 5 मिनिटं 10 मिनिटं जाऊन पोचतो. त्यामुळे त्याला एक आहे की तो कोणाचंही उशिरा येणं कन्सिडरेशनमध्ये त्याच्या नसतो. तो म्हणजे तो सबबी ऐकूच शकत नाही वेळेच्या बाबतीमध्ये. तर ह्याच्यावरून एक किस्सा आहे की आमचं लग्न ठरलं होतं आणि जुलैमध्ये आमचं लग्नाची तारीख होती आणि 20 जूनला त्याचा बर्थडे येतो. तर तेव्हा आमचं लग्न ठरलेलं होतं. मी म्हटलं की चला, मी ऑफिसमधून हाफ डे घेतलेला होता. आम्ही दादरला भेटणार होतो. मी हाफ डे घेऊन दादरला गेले. तो ऑलरेडी आलेला होता आणि आमचं ठरलं होतं त्या वेळेपेक्षा मी साधारण मला वाटतं 15 मिनिटं वगैरे उशिरा पोचले. मी अगदी छान गिफ्ट वगैरे अगदी विचार करून की बाबा फियॉन्सीला द्यायचं आहे गिफ्ट, तर मी असं अगदी सगळं छान घेऊन गेले. तिथे भेटले. मी अगदी खुशीत गेले की चला बर्थडे आहे. आणि मी तिथे गेले तर त्याचा, कारण मी 15 मिनिटं उशिरा गेलेले होते, तर त्याचा पारा चढलेलाच होता. त्याने फार अगदी कंट्रोल करायचा प्रयत्न केला. पण एक मला कळलं की ओव्हरऑल त्याचा मूड गेलेला होता, त्याला काही इंटरेस्ट नव्हता. मी म्हटलं अरे मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे छान, बघ तुला आवडलं का? हो ठीक आहे चल आता आपण निघूयात. मी म्हटलं अरे मी हाफ डे घेतला आहे, पूर्ण वेळ आपल्याला वेळ घालवायचा आहे आता उरलेला, निघूया काय? नाही नको आता, म्हणजे आता हे वेळेत नाही ठरलं आहे, म्हणजे आपलं असं वेळ चुकली आता सगळं आपलं, माझं मग प्लॅनिंग फिसकटलं, आपण आता घरी जाऊया. आणि तुम्हाला खोटं वाटेल, मी लिटरली आम्ही एक अर्धा पाऊण तासात आम्ही घरी गेलो. नुसतीच वेळ पाळली हो नाही. हो हो हो. त्यामुळे तो एक कानाला खडा लावूनच घेतलेला आहे पूर्ण घराने म्हटलं तरी चालेल की बाबा वैभव आहे, त्याने सांगितलं इतक्या वाजता नाही, त्याच्या आधी 5 मिनिटं तरी आपण तयार राहायचं, कारण नंतर मग बाबा त्याच्यामध्येच नसतो. मग तो सगळा मूड ऑफ सहन करून घेण्यापेक्षा लवकरात लवकर हा दुर्गुण सोडा फक्त शिरपणाचा. या जन्मात तरी माझ्याच्याने तो सुटणार नाही, कारण मला वाटतं नुसता पैशाचा भ्रष्टाचार नसतो, तर दुसऱ्याच्या वेळेचा अपव्यय करणं हा सुद्धा भ्रष्टाचारच आहे, असं माझं फार ठाम म्हणणं आहे. ठीक आहे, एवढं काय रागवायची गरज नाही. मग आता एक बायकोसाठी गाणं होऊन झालं. लग जा गले कि फिर ये हंसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले के फिर ये हंसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले से. हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से, जी भर के देख लीजिए हमको करीब से. फिर आपके नसीब में ये बात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले के फिर ये हंसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो. तुम्ही इथे दोघे आलात, तुम्हाला म्हणते मी बाळांनो, तुम्ही इथे दोघे आलात, आपल्या आईला अगदी व्यवस्थित बरोबर टॅक्सीतनं घेऊन आलात
त्याबद्दल तुमचे तिघांचे मी आभार मानतो आणि त्यासमोर स्थानापन्न कारण अजून बरेच कानाचे खडे बाकी आहेत. या या तिथून इथे येताना किती रुपयाची पुरचुंडी घेऊन आला होता 2,000 रुपये घेऊन आलो होतो मी. ही गोष्ट आहे 2001 सालची. आणि ते किती वेळ टिकतील असं वाटलं होतं किंवा किती लवकर काम मिळेल असं वाटलं होतं? मला खरंच माहित नव्हतं हे किती दिवस टिकणार आहेत, म्हणून तर मी 400-400 रुपयाचा डबा लावला होता ना, की म्हटलं किमान 5-6 महिने तरी जातील या आपल्या याच्यामध्ये. जेवणाची एक वेळची सोय होती. मित्राने मला ठेवून घेतलं होतं. तो म्हटलं जेव्हा पैसे मिळतील तेव्हा तुम्हाला दे, आता काही द्यायला नको. त्या घरामध्ये मी 12-13 जण राहायला होतो. पावसातनं कधी कधी रात्री उशिरा गेलो तर मला वरांड्यात झोपायला लागायचं, इतकी अवस्था होती. पण मला त्याचं दुःख नाही वाटत, कारण मी हे सगळं मॅटर करण्यासाठी नव्हतो आलो. किंवा हे असं काहीतरी या जवळपास होणार हे माहिती होतं. आणि बेतासबाद परिस्थिती गावीही असल्यामुळे याचं काही मला फार विशेष कौतुक नाही वाटत. पण सगळ्यात मोटिव्ह काय होता माझा, फोकस फार कामावर होतं माझा. मला विचारलं, परेश मोकाशी हा माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा मला गुरु मला मिळाला आणि तो फार योग्य वेळी मिळाला, हे मला फार बरं वाटतं. परेशची आणि माझी काही ओळख नाही. परेश मला जेव्हा भेटला तेव्हा तो रत्नागिरीमध्ये आला होता एकदा संगीत डेब्यूच्या मुली घेऊन. तेव्हा फक्त जस्ट तोंड ओळख. नमस्कार, मी वैभव मांगले, स्टार थिएटरमध्ये काम करतो, मी परेश मोकाशी, इतकी ओळख. फक्त जसा नंबर आमच्या त्या संस्थेच्या डायरीमध्ये होता, तो मी नंबर त्याचा लँडलाईन घेतला होता मुंबईत येताना. त्याला फोन केला, म्हटलं असा असा मुलगा आहे, मी आलोय मुंबईत, काय करू? तो म्हणला ये पृथ्वीला पोचलो. परेश म्हणाला हां तुला ओळखतो मी, हां बरं हां काय करायचं आहे म्हणतोयस? नाटक. बरं ऐक, काय झालं आहे आता, मी एक नाटक करणार आहे प्रायोगिक, चित्ताकर्षक नाटक मंडळी अर्थात 1942 असं त्याचं नाव होतं नाटकाचं, तेव्हा प्रायोगिक नाटकाचं. पण सगळं कास्टिंग झालेलं आहे, जरा उशीर केलास. बरं ठीक आहे, पण आपण बघूया काहीतरी असेल तर. म्हटलं सर परेश तुला फोन करत राहू का मी? कर ना फोन कर, काही हरकत नाही. परेशला मी फोन करायचो. मग एकदा काय झालं, परेश आजारी पडला टायफॉईडने. त्याने काय फोन उचलला नाही. मी पण घरी कसा आहे, बरा आहे वगैरे. तर त्याने कर्टसी म्हणून त्याने मला कॉल केला, अरे तू फोन करत होतास पण मी आजारी होतो आणि मला तुझा कॉल नाही घेता आला. ऐक ना, मी आता नाटकाची तालीम सुरू करतो, तू तालीमीला ये. मग मी तालीमीला त्याच्या घरी गेलो. मग मी परेश मोकाशी म्हणाला की आता आपण हे नाटक व्यावसायिकला करतो आहे. त्याचं नाटक नाव होतं मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. तालमीला जायचो मी सकाळी. मी त्या माणसाकडनं धडा काय घेतला असेल सर, आज जे मला वक्तशीरपणाचं जे व्यसन लागलं ते त्या माणसामुळे लागलं. 9च्या तालमीला हा माणूस 8:45 वाजता येऊन अख्खं दादर माटुंगाचा हॉल झाडत असायचा. राहायचा कुठे? शारदाश्रमला 3 BHKचा फ्लॅट होता, टेरेस फ्लॅट. 9 वाजता सगळ्यांचे स्वागत करायला या 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 वगैरे, का उशीर झाला वगैरे सगळं, चहापान झालं की तुम्ही पहिले तिकडे जाणार? मी त्यांच्या बरोबरीने. नंतर मी धडाच घेतला, जर आपल्याला जर या माणसाबरोबर राहायचं असेल, काम मिळायचं असेल तर हा वक्तशीरपणा आपल्यामध्ये पाहिजे. त्या तालमीला जायचो, बाकी सगळे कलाकार तालीम करायचे, मी कोपऱ्यात बसलेला असायचो. चहाची वेळ झाली की मी उठून जायचो, नाश्त्याची वेळ झाली की मी उठून जायचो. असं वाटायला नको की हा चहा नाश्त्याला येतो आणि कोपऱ्यात बसून राहतो. तर 3-4 दिवसानंतर परेशने हे ताडलं आणि मला म्हणाला, इकडे चहा येतो चहा घ्यायचा, नाश्ता येतो नाश्ता करायचा. नाही पण म्हटलं तू माझ्या ग्रुपचा सदस्य आहेस आणि हे सगळं करायचं. मला माहिती आहे स्ट्रगलर्स लोकांचे काय हाल असतात ते. या स्ट्रगलिंगच्या पिरियडमध्ये असा एक शब्द मिळेल, याने तुम्हाला चांगलं काम करण्यासाठीच प्रेरणा मिळते तुम्हाला ऑलवेज, असं वाटतं मला. येस, आपण काही टाकावं नाही आहोत, आपण काही असेच नाही आहोत, आपण जिद्दीनं केलं पाहिजे. माझी त्या माणसावर निष्ठा होती. तो जे काम करतो ते मला आवडत होतं आणि मी जात राहिलो. 5 डिसेंबरला लोक यायचे नाहीत नाटकाच्या रिहर्सलला, कोण कधी कधी गैरहजर असायचे. एक मिनिट, या दरम्यान तुमची भूमिका कुठली ठरलीच नव्हती? काही नव्हतं ठरलेलं, मी तिथे फक्त जात होतो. बरं. प्रत्येकाचं मी वाचायचो, कॅरेक्टर्स जी काय आहे ती. सगळ्यांच्या असं लक्षात आलं की अरे हा बरा ॲक्टर आहे, कोण जो आहे तो येतोय रोज इथे तालमीला बसतोय, हा चांगलं वाचतोय, हा गाणं म्हणतोय. ते यायच्या वेळेस मी रियाज करत असे तिकडे, काहीतरी जरा असं काहीतरी गातबीज असे. अरे तू गातोस पण का, अशी ओळख झाली सगळ्यांची. असंच नाटकाला जात असताना परेश एके दिवशी म्हणाला, ऐक या नाटकामध्ये मी सगळ्यांची रिप्लेसमेंट करणार आहे, तर जयंत गाडेकरची रिप्लेसमेंट तू करायची. म्हटलं मला तू काम देतोयस? येस, तुला काम देतोय, तू आता रिप्लेसमेंट करायची या माणसाची. म्हटलं डन, करणार. आता एक पाऊल पुढे गेलो. 5 डिसेंबरला नाटकाचं ओपनिंग होतं आणि हा काहीतरी 10-12 नोव्हेंबरला म्हणाला परेशला की परेश अरे माझं 10-12 डिसेंबरला माझं काहीतरी शूट आहे आधीच्या फिल्मचं, सो मी पहिले 2-3 प्रयोग करतो आणि नंतर मग पुढचे येऊन प्रयोग करतो, तोपर्यंत नंतरचे प्रयोग वैभव करू दे. परेश म्हटलं मी दोघांची कशाला तालीम घेऊ,
वैभव सुरुवातीचे सगळे प्रयोग करू दे, मग तू येऊन त्याला जॉईन होऊन तू त्याची रिप्लेसमेंट कर. सर 550 प्रयोग झाले आमच्या बोंबिलवाडीचे, मी एकाही प्रयोगाला माझी रिप्लेसमेंट दिली नाही कधीच. व्ही सीताराम कॅरेक्टर, मी आणि गीतांजली कुलकर्णी नाटकात आम्ही दोघे जण असे होतो की ज्यांनी शेवटपर्यंत ते नाटक केलं. मला वाटतं ही गोष्ट ना निष्ठेशीच पुन्हा येऊन थांबते. तुमच्या या मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचे निर्माते त्यांना काय म्हणायचं आहे? काणेकर, संतोष काणेकर. ज्यावेळेला वैभव मुंबईत आला त्यावेळेला माझं मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे नाटक सुरू होतं आणि त्यात तो काम करत होता. त्या दरम्यान मला आठवत आहे, तो गणेश मयेकरकडे काहीतरी कुर्ल्याला गेलेला असताना आम्ही त्याला फोन केला की आमच्या श्रीकांत नावाच्या एका मित्राच्या ऑफिसला संध्याकाळी पार्टी आहे, तर त्या पार्टीला तू येशील का असं विचारलं. तर तो म्हणाला हो मी येतो. आणि संध्याकाळी तो आला तो खूप घामाने डबडबलेला. म्हटलं काय एवढा का घामाने डबडबलं? म्हणाले तुझा दुपारी फोन झाला त्यावेळेला मी कुर्ल्याला होतो आणि कुर्ल्याहून तो त्यावेळेला माझ्या फोन नंतर चालत निघाला होता. तो चालत चालत काळा चौकीला आमच्या या मित्राचं जिथे ऑफिस होतं तिथे पोहोचला आणि तिथे पार्टी गेली. त्यावेळेला ना मला खूप वाईट अशा पद्धतीने वाटलं की आम्ही नंतर तो नसताना एक चर्चा केली होती वैभव की यार मांगलेचं हे कौतुक आहे यार, तो सगळीकडे पायी फिरतो. त्यावेळेला त्याला पैशाची चणचण म्हणा किंवा उगाच वायफळ खर्च न करणारा मांगले, ज्याला कित्येक जण कंजूस मांगले खर्चच करायला मागत नाही असंही म्हणतात, पण तो का असा आहे हे मी एकदा त्याला विचारलं. कारण की माझं मांगलेचं खूप तसं व्यक्तिगत त्याने माझ्याशी खूप गोष्टी शेअर केलेल्या आहेत. त्यावेळेला त्याने त्याच्या आयुष्यातील म्हणजे ज्यावेळेला तो रत्नागिरीत राहत होता त्यावेळेला त्याच्या फॅमिलीमध्ये असलेला एक प्रसंग सांगितला. त्या प्रसंगानंतर मी त्याला कधीही वैभव मांगले हा कंजूस आहे किंवा तो पैसे वाचवतो अशा पद्धतीने मी त्याच्याकडे बघू नाही शकलो. कारण की तो जो किस्सा होता तो किस्सा काय आहे तो मी नाही सांगणार कारण ते त्याचं खूप व्यक्तिगत आहे. पण त्यासाठी मी वैभव मांगलेसाठी कानाला खडा लावला की त्याने कुठलीही गोष्ट केली तरी मी त्याबद्दल म्हणजे पैशाशी रिलेटेड किंवा खर्च करण्याशी रिलेटेड किंवा पार्टी नाही दिली तरी मी त्याला त्या बाबतीत कधीच बोललो नाही. कारण की त्याने केलेला स्ट्रगल आणि त्याने जी पैशाची किंमत त्याला माहिती आहे त्याची काय किंमत मोजावी लागली आहे ते त्याने सहन केलं आहे. त्यामुळे त्या बाबतीतलं बोलणं म्हणजे मी त्याच्या परिस्थितीची चेष्टा करण्यासारखंच मला नेहमी वाटलं. त्यामुळे मी कधीच त्याला पार्टी दे किंवा काही दे असं म्हटलेलं नाही. खरा मालिकेचा निर्माता आहे. करेक्ट. शनिवारी रात्री उत्कंठा निर्माण करायची आणि नंतर सोमवारपर्यंत वाट बघायला लावायची. सगळं सांगितलं. असा एक किस्सा. प्रसंग काही सांगितला नाही. तो काय आहे? चप्पल नसायची पायात घालायला. वर्षातनं एक चप्पल मिळायची. मग ती तुटली समजा किंवा हरवली काही झाली. तुम्हाला गोष्ट सांगतो, मी देवावरचा विश्वास मला तेव्हापासून उडाला खरा. मला गमबूट घेऊन दिले होते पावसाळ्यात. श्रावणी सोमवारी मी शंकराच्या मंदिरात गेलो, बूट काढले, आतमध्ये दर्शन घेतलं, बाहेर आलो. गमबूट होते पण ते दुसऱ्याचे फाटके गमबूट तिथे ठेवले होते कोणीतरी. गमबूट घातले, सगळं पाणी. आता म्हटलं घरी गेलो तर चोप असा बसेल गमबूट हरवले म्हणून. आणि आता काय? घरी आईला सांगितलं आई असं असं झालं. हा आता मार. मग वडिलांनी शिव्या शाप दिले, मारला वगैरे. तुम्हाला किंमत नाही बाळगायचं, हे नाही ते नाही, सगळं झालं. स्लीपर घेऊन दिली. ती स्लीपर अशी किती चालणार खेळायच्या वयामध्ये. त्या चप्पल ती पण तुटली. ते खालनं एवढं हुक असतं ना, ते एवढं बोंड असतं ते तुटलं. म्हटलं आता काय करायचं? आता तर म्हटलं काही दुसरा पर्यायच नाही आपल्याला मार खाण्याशिवाय. मग मी कित्येक दिवस त्याला खाली काठा लावायचो, काटा, करंदीचा काटा लावायचा त्याला, आणि ती चप्पल घालून मी जायचो. ती पण तुटली. आता मागायची सोयच नाही आहे. पाय इतके भाजायचे, मी सागाची पानं पायाला बांधून जायचो शाळेत. तर मला असं कळलं की हे आत्ता पैसे नाहीत म्हणून हे सगळं हे होतंय आपल्याकडे. वडिलांकडे नसतील किंवा माझ्याकडे नसतील. हे कधी भोगायला लागू नये कुणाला कधीच. म्हणजे आज मी इतका ऑब्सेसिव्ह आहे चपलांच्या बाबतीमध्ये. मी बाजारात गेलो मुलांना तरी मी चपला घेऊन देतो. पोरं म्हणतात की बाबा नको चप्पल कशाला? नाही नाही घे 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 आत्ता. मला सगळं ते आठवत राहतं सतत. तर ते त्याला मी सांगितलं होतं की असं होतं रे आमच्याकडे. म्हटलं आता काय सांगू तुला ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी. चालण्याचं मला अजिबातच दुःख नाही. मी कुठूनही कुठे चालतो. मी अख्खी मुंबई पालती घातलेली आहे माहिती आहे स्ट्रगलिंग पिरियडमध्ये. मी दादरपासून व्हीटीपर्यंत, व्हीटीपासून चर्चगेट, चर्चगेटवरनं नरिमन पॉईंट, दादर परत असा प्रवास मी करायचो. संध्याकाळी 7ला गाडी सुरू करायची, रात्री 11 वाजता चालत घरी यायचं. तर ते सगळं त्याला माहिती आहे म्हणून तो हे सगळं आत्ता म्हणाला.
बरं, तुझ्या मुलांची तू शिकवणी घेतलीस म्हणजे आता पाहिली, ज्यांची तू शिकवणी घेतोस किंवा घेतलेली आहेस हां. ते काय कानाला खडे ते सांगायला येत आहेत? तुम्ही जगप्रसिद्ध आहात तसे सगळेच नसतात, तर त्यांची ओळख करून द्याल तर बरं होईल. हे मी मनापासून म्हणते, कुठलाही कुचकाटपणा नाहीये त्यात. हे आहेत बाळकृष्ण वानखेडे, हे आहेत कुणाल धुमाळ, संदीप रेडकर, नमस्कार. आशिष राणे. नमस्कार. हे माझे पहिल्या नाटकातले करून गेलो गावमधले माझे मित्र आहेत आणि आता हे अलबत्या गलबत्यामधले हे 2 माझे मित्र आहेत. करून गेलो गाव 2011 आणि अलबत्ता गलबत्या 2018. 7 वर्ष कोचिंग क्लास चालू आहे म्हणजे. आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढते. मग आता सांगा काय गुरुजींचं काय? नाटकाचे प्रयोग लागायचे, करून गेलं गावचे दौरे लागायचे. मग आता नाटक संपल्यानंतर अखंड दिवस काय करायचं, तर मग आम्ही गाणी गायचो, असं माहोल क्रिएट करायचो. एक गाणं होतं, या चिमण्यांनो परत फिरारे, मी गायचो. या चिमण्यांनो परत फिरारे. काय काय ही जागा? हे असं व्हायचं. आज थाप पडली नाही, पण तेव्हा थापकन थाप पडायची, परत गा. हे असं नाही आहे, हे असं आहे. थाप पडायचीच, पण अपमान खूप व्हायचा. हा का गातो, ह्याने का गावं, तू गायक आहेस का, तू शिकलायस का, मग का गातोस तू काय असतं, मला गायचं, हे माहोल काय, कशाला गायचं, नाही गायचं तुला, नाहीत ना. तेव्हा मी कानाला खडा लावला. आता खूप अपमान झाला बाबा. आता ह्याच्या पुढे जर मला मूळ चाल माहिती असेल तरच गायचं दादासमोर, नाहीतर गायचं नाही. वेळ खूप महत्त्वाची त्याच्या आयुष्यात. एक दिवशी सकाळी 11 वाजता दादाने घरी आमच्या काहीतरी कुठेतरी जायचं होतं किंवा काहीतरी कार्यक्रम होता, मला तर आठवत नाही ते. तर मी आणि आशिष दोघे आम्ही तिकडे पोहोचलो होतो. तर दादाचा 11चा टायमिंग होता आणि मी 11:20ला आम्ही दोघंजणं बेल वाजवली. दादाने दरवाजा उघडला. वा आलात, किती वाजले? 11:20 झाले. निघायचं, कार्यक्रम कॅन्सल. हां, वहिनी सांगतात अरे की जाऊ दे आता, चल झाले 20 मिनिटं झाली, चल घे ना, हरकत नाही, आता ठीक आहे, आता आले ते, जाऊ शकता तुम्ही, करू शकता कुठे. नाही, 11:20 वेळ चुकलेली. 11 वाजता बोलवलं होतं, निघायचं घरी, जायचं, गडाचे दरवाजे बंद झाले. आम्ही आपलं गेलो घरी, आम्ही घरी गेलो. कार्यक्रम कॅन्सल झाला होता. त्या दिवशी कानाला खडा लावला की दादाकडे एकतर लेट जायचं नाही आणि वेळेच्या आधीही जायचं नाही. वेळेच्या आधी का नाही? एक दिवशी भीती वाटते काय, कारण वेळेच्या आधी गेलं, एवढ्या लवकर का आलास? तर दादाकडून एक गोष्ट आम्ही खूप शिकलो आणि आता अजूनही शिकतोय बऱ्याचशा गोष्टी. पण वेळेबाबतीत त्याचा फायदा आम्हाला आता माझ्या म्हणजे दादा जसं वेळेवर पोचतो तसं आम्हाला पण खूप चांगल्या सवयी लागल्यात. आम्ही सगळीकडे वेळेवर पोचतो आणि दादासारखंच कौतुक केल्यानंतर आम्ही सांगतो की नाही हे कौतुक आमचं नाही आहे, हे आमच्याबरोबर असलेल्या वैभवदादाचं आहे. कारण का त्याने आम्हाला ह्या गोष्टी शिकवल्या की त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणी वेळेत पोचतो आणि वेळेच्या आधी पण पोचतो. एका प्रोडक्शन हाऊसमध्ये मी काम करत होतो तेव्हा माझी आणि वैभवदादाची भेट झाली. तर आपल्याला ऑब्व्हियसली वाटतं की अरे आपल्याला जे काम येतं आहे ते बाकीचे लोक म्हणतात चांगलं आहे, पण आपण एका अशा माणसाला विचारावं जो ऑलरेडी तिकडे आहे आणि तो चांगल्या पदावर आहे. तर त्यांना मी शॉर्ट फिल्म्स पाठवायचो व्हॉट्सअपवर, काही माझं काम केलेलं पाठवायचो. एका दिवशी त्यांचा मला फोन आला, कुणाल आत्ता बिझी आहेस? नाही, बोला. ऐक तू ॲक्टिंग सोडून दे. मी म्हणलं का? ऐक तू माझं जरा ऐक, तू एक नॉन ॲक्टर कॅटेगरीमधला ॲक्टर आहेस, तुला ॲक्टिंग अजिबात येत नाही बाळा, तुझं काही करिअर असतं इथे तर मी तुला नक्कीच सांगितलं असतं, पण तू ॲक्टिंग सोडून दे. मी नेक्स्ट लेवल डिप्रेशनमध्ये गेलो होतो तेव्हा, कारण की एवढा अपमान जाऊ द्या म्हणजे असं कोणी बोललं पण नव्हतं एवढं स्पष्ट तोंडावर. तर मी स्वतःला ॲनालाइज केलं की खरंच असं झालं आहे का. तो दिवस आहे आज, बरोबर त्याला मी खोटं बोलत नाही आहे, 1 वर्षानंतर मी त्यांच्यासोबत अलबद्या करतोय. तेव्हा तुम्ही काय कानाला खडा लावला होता ते असं बोलल्यानंतर? हां, कानाला खडा हा लावला होता. म्हणजे माझ्या जेव्हा डोक्यात हे असं म्हणाले मला की आयुष्यात मी कितीही शॉर्ट फिल्म्स केल्या की या माणसाला मी कधीही काही दाखवणार नाही. कारण की हा माणूस कधीच कोणाला चांगलं म्हणत नाही, याला कोणाचंच काम आवडत नाही. तुमचा खडा अजून मोठा आहे का थोडा छोटा आहे त्यापैकी? दोन्ही कानाला 2 कडे आहेत. पहिला कडा असा की मी दादा डाएट खूप फॉलो करतो, त्यामुळे मी म्हटलं यार दादालाच विचारू आपण डाएट वगैरे काय करायला पाहिजे. तर मी दादाला विचारलं
आणि दादाने मला प्रोटीनचं पण एक डबा आणून दिला की म्हणे तू एक प्रोटीन पण घे, असं असं डाएट आहे, सकाळ संध्याकाळ असं असं कर. पण मला स्वीट खूप आवडतात आणि काही हो, मी जेव्हा स्वीट खायला जातो तेव्हा दादा असतो, अरे हे तुझं डाएट आहे का, हे करतोयस का तू, असं दरवेळेस मला ते नेहमी व्हायचं. अरे यार, आपण जेव्हा डाएट करतो तेव्हा दादा बघत नाही आणि तेव्हाच माझ्यासमोर येतं. मग मी तेव्हाच कानाला खडा लावला की बाबा दादासमोर अशा काही गोष्टी करायच्या नाही, नाहीतर मग केल्या तर पूर्ण फॉलो करायच्या. आणि दुसरी गोष्ट अशी की एकदा मी एका प्रोग्रामला गेलो होतो दादाच्या आणि मला काही काम निघालं म्हणून मी निघून गेलो. दादाला खूप राग आला त्या गोष्टीचा. तर दादाने माझ्याशी बोलणंच टाकलं होतं, मला वाईट टाकून दिलं, म्हणे तू येऊच नको, एक तर तू माझ्या प्रोग्रामला आलास आणि तू अर्धा प्रोग्राम बघून निघून गेलास आणि सांगितलं पण नाही. त्यामुळे त्यांनी बोलणंच टाकून दिलं. म्हटलं नाही, याच्या पुढं कानाला खडा लावायचा, एक तर जायचंच नाही प्रोग्रामला आणि गेलं तर पूर्ण प्रोग्राम बघूनच यायचं. ज्या दिवशींना संगीतकारांचे संगीतकार म्हणायचे, लेखकांचे लेखक असं जे गुळकर्णी म्हणायचे, तसे गुरूंचे गुरु असे ज्यांना म्हणतात ते आनंद निगळे यांना तुमच्याबद्दल काय म्हणायचं जरा ऐकू. एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुला गाणं चांगलं येतं, तुला गाण्याची छान जाण आहे, कान चांगला आहे तुझा. पण माझा असा एक आरोप आहे की किशोरीताई आमोणकरांचं गाणं तुला आवडतं, सगळ्यांनाच आपल्याला आवडतं, फारच त्यांच्यावरती प्रेम आहे सगळ्यांचं. पण जगामध्ये इतरही चांगले शास्त्रीय संगीत गायक आहेत. एक भारतरत्न साधं मिळालेले भीमसेन जोशी नावाचे एक गृहस्थ होऊन गेले किंवा असेच अजूनही चांगले चांगले गायक आहेत, तर त्यांचं गाणं तू का ऐकत नाहीस. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा थोडासा मिश्किल आहे की किशोरीबाईंची इतर गायकांविषयीची जी मतं आहेत ती तुझीच मतं असल्यासारखं का बरं आमच्याशी वागतोस. याच्यातनं तुम्ही कानाला खडा लावा की आपली मतं आपण ठेवायची, लोक बोलत जातात. फार मोठ्या गायकाचं नाव त्यांनी घेतलं, भारतरत्न भीमसेन जोशी. गंमत अशी, मी सगळ्यांचं गाणं ऐकून ऐकून एका निर्णयाला आलो की मला याच्याशिवाय दुसरं कोणाचं गाणं ऐकवत नाही किंवा मी ऐकत नाही. कारण माझी जी भूक आहे सुरांविषयीची, गाण्याविषयीची, गाण्यातल्या विचारांविषयीची, गाण्यातल्या अभ्यासाविषयीची, ती भूक माझी ही बाईच फक्त भागवू शकते असं मला एका पॉईंटला वाटलं. आणि म्हणून मी ते गाणं ऐकतो आणि ते सकाळ संध्याकाळ ऐकतो. माझ्या घरातसुद्धा गाणं लागलेलं असतं. मी जेव्हा कधी जातो हॉटेलमध्ये तेव्हासुद्धा माझ्या घरी तेच सतत ते गाणं लागलेलं असतं. मुकुंद संगोरामाने एक गोष्ट सांगितलेली आहे, तर एवढंच सांगतो मी, बाकी काही बोलणार नाही. मुकुंद संगोराम हे अत्यंत मोठे ज्येष्ठ संगीततज्ज्ञ आहेत. त्यांनी सांगितलेला हा किस्सा मला आहे आणि हा तुम्ही त्यांना कधीही फोन करून विचारू शकता. भीमसेन जोशी, भारतरत्न भीमसेन जोशींच्या शेवटच्या कालखंडामध्ये जेव्हा ते गातबीत नसत, त्यांनी गाणं बंद केलं होतं गायचं, त्या कालखंडामध्ये ते एकदा त्यांच्या घरी भेटायला गेले होते त्यांच्या मुलाला. तर त्यांच्या घरी भीम पलासी लागला होता किशोरीबाईंचा. त्यांनी विचारलं मुलाला, किशोरीचा भीम पलासी ऐकतायत? सध्या फक्त एवढंच ऐकतात. मला तर काहीच बोलायची गरज नाही आहे. ज्या तुमच्या गुरुकडनं तुम्ही काही शिकलात चांगली गोष्ट आहे. हल्ली शिष्यच गुरुला 4 गोष्टी शिकून जातात. या युगामध्ये 4 गोष्टी शिकलेले शिष्य चांगली गोष्ट आहे. तुम्ही इथे आलात त्याबद्दल आभार. स्थानापन्न व्हा तुम्ही. अलबत्या गलबत्या हे बालनाट्य, याच्या यशाची मीमांसा कशी कराल तुम्ही? मीमांसा मी सोप्या मराठीत सांगतो. याचं ॲनालिसिस कसं कराल तुम्ही? ॲनालिसिस सर काय बघा, याचाच अर्थ असा आहे की खूपच बालनाट्यांचा तुटवडा आहे. बालनाट्य म्हणून दाखवावं असं काही नाही. माझ्या मुलीला सुद्धा मी बालनाट्य दाखवायला घेऊन गेलो होतो, पण मी फर्स्ट हाफ नंतर उठून आलो, कारण त्यात बालनाट्य असं काहीच नव्हतं. फार तो छचोर चाळे चालले होते आणि मी परत आलो. तर मला वाटतं की झी मराठीने हा जो विश्वास दाखवला की मांगले जर चिटकीण करणार असेल तर आपण अलबत्या गलबत्या करूया, या विश्वासाला मला पूर्ण मार्क द्यावेसे वाटतात. आणि मला वाटतं ह्याचं जे ॲनालिसिस आहे ते आहे. कारण असा विश्वास दाखवल्यामुळे मी 100% काम करू शकलो मन लावून. असा विश्वास असल्यामुळे राहुल भंडारेसारखा निर्माता पूर्णपणे त्याच्यामध्ये स्वतःचं सगळं झोकून द्यायला तयार झाला. झी मराठी होतीच, पण प्रोडक्ट बरं नसतं तर नसतं एवढं रन झालं. 292 दिवसांमध्ये 250 प्रयोग एका बालनाट्याचे, हा बालरंगभूमीच्या इतिहासामधला मोठा उपक्रम आहे असं मला वाटतं.
आणि माझी एनर्जी कुठल्याच प्रयोगाला कमी पडत नाही सर. मी एनर्जी घेऊनच जात नाही स्टेजवर. जेव्हा एंट्री घेतो आणि पोरं टाळ्या वाजवून आरडा ओरडा करतात ना चेटकिणीच्या, सगळी एनर्जी मला तिकडून मिळते आणि पुढचे मी 2 तास नाचतो स्टेजवर. एका दिवसात किती प्रयोग केले जातात? 5 प्रयोग केले मी शिवाजी मंदिरला. सकाळी 7:30चा, 10:30चा, 1:30चा, 4:30चा आणि 7:30चा प्रयोग केला. हा इतिहासातलं म्हणजे माझ्यासाठी फार कॉलर ताट करणारी गोष्ट आहे सर. चिटकीण करावी आणि ती एवढी गाजावी म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून, म्हणून लोक किती गं बाई हुशार म्हणतात मला, त्यासाठीच. या सगळ्या प्रवासाच्या दरम्यान काय राहून गेलंय, काही अजून करायचंय, काही हुकलंय, काही चुकलंय, काही रुखरुख? मला नट म्हणून रुखरुख कधी नाही वाटत सर, कारण मी फार वैविध्यपूर्ण काम करणारा नट आहे आणि मी हे वेळोवेळी सिद्ध पण केलं आहे. म्हणजे मी काहीतरी त्या रोलला काहीतरी डिमांड देणारं, त्या रोलची डिमांड असणारं काहीतरी करतो. मी भूमिकेत शिरण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्यात भूमिका घालून मी काम करत नाही. सो मला वाटतं त्या बाबतीत मी कधी कमनशिबी समजत नाही. खूप चांगल्या चांगल्या भूमिका अजून करायच्या आहेत. सर माझा प्रवास लोकोत्तर नट होण्याकडे असला पाहिजे असं मी नेहमी स्वतःला बजावत आलो आहे. किती संकटं येतील, किती काही येतील, काम नाही, लाचारी कर, काम माग, मधला काळ असा येईल की मध्ये काम नाही, असं सगळं होईल, पण माझा प्रवास हा फक्त लोकोत्तर नट होण्याकडे असला पाहिजे, हे मी स्वतःला बजावून दिलेली गोष्ट आहे. बाकी मला कशाचंच महत्त्व वाटत नाही. माझे कुणी अपमान केले असतील, मी कुणाचे अपमान केले, कालौघामध्ये सगळं विसरूनही जातात लोक, पुन्हा नव्याने येतात. आपण बघतो या क्षेत्रामध्ये कुणी कुणाचा मित्र नाही, कुणी कुणाचा दुश्मन नाही. काम झालं की लोक जातात. मला एवढीच माफी मागायची आहे लोकांची, या प्रवासामध्ये जर कुणी माझ्याकडून दुखावला गेला असेल, जाणून बुजून, अनवधानाने, मुद्दामून, सहज जाता जाता बोलून गेलो आणि लागलं मनाला, असं जर झालं असेल तर मी या मंचावर तुमच्या सगळ्यांची क्षमा मागतो. जे माझ्यापासून दुखावले गेले आहेत, ज्यांना माझ्या बोलण्याचा राग आला आहे, कुठल्या माझ्या कृतीचा राग आला आहे, तर मी त्यांची मनापासून क्षमा मागतो. कारण या स्टेजसारखं, या मंचासारखा अजून दुसरा कुठला मंच नाही तुमची माफी मागण्यासाठी. सो मला क्षमा करा मोठ्या मनाने. थोडं बहुत काम केलं असेल तर नक्कीच माझ्यावर प्रेम करा. थँक्यू सर. तुम्ही इथे आलात त्याबद्दल झी मराठीकडून एक छोटीशी प्रेमाची भेट, आठवण. कानाला खडाच्या या मंचामुळे जे वैभव मंगले फक्त कलाकार म्हणून माहिती होते, आज त्यांचा माणूस म्हणून कसा प्रवास झाला हे आपल्याला जाणून घेत आलं. आपण त्यांना शुभेच्छा देऊया की असाच चिवटपणे आणि चिकाटीने काम करत राहा. कलाकार म्हणून सगळ्या जगात लोकप्रिय हो, पण मनाने आमच्या कोकणातलाच राहा. याच नोटवर थांबूया, पण पुन्हा भेटूया याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मारे सहप्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय व्हॅसलीन, स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू. तोपर्यंत